राजगुरुनगर शहरात हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना। लैंगिक अत्याचार करून 2 चिमुरड्यांना पाण्याने भरलेल्या ड्रम मध्ये उलट धरून केला निर्दयी खून। पळून जाताना 54 वर्षीय अजय दास या नराधमाला खेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या। क्रांतिकारकांच्या भूमीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना। दुहेरी खुनातील सख्या बहिणींवर रात्री 7:45च्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर येथील दफनभूमीत केले अंत्यसंस्कार। लेकरांना न्याय मिळाला नाही तर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार। मुलींच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी घेतली अंत्यसंस्काराच्या वेळी शपथ। लैंगिक अत्याचार आणि दुहेरी खुनानंतर राजगुरुनगर शहरातील समाजसेवी संस्था संघटना आक्रमक। भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांची शुक्रवारी राजगुरुनगर बंदची हाक। आरोपीला फाशीची शिक्षा आणि लेकरांना न्याय द्या असे म्हणत विजय डोळस यांनी केला राज्य शासनाच्या कारभाराचा निषेध। निर्दयी घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यासमोरील नातेवाईकांचा ठिय्या। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घेतला घटनेचा आढावा। प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढत मागण्या शासन दरबारी मांडण्याची दिली हमी। लेकीच्या वाढदिवशीच अंत्यसंस्कार करण्याची आई वडिलांवर वेळ। राजगुरुनगरमधील नागरिक समाजसेवी संस्थांकडूनही व्यक्त केली हळहळ। नराधमांना धडा शिकवला पाहिजे, नातेवाईक आणि राजगुरुनगर वासियांची संतप्त भावना। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। आमदार बाबाजी काळे यांनी मुलींच्या नातेवाईकांना दिला आधार। माजी आमदार दिलीप मोहिते यांनीही पीडित कुटुंबियांना दिला आधार। राजगुरुनगर शहरातील दुहेरी हत्याकांडानंतर परप्रांतीय अथवा भाडेकरूंच्या माहितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। खेड पोलीस ठाण्यात शहरातील भाडेकरूंच्या नोंदीची पुरेशी माहितीच नाही। भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घर मालकांवर तात्काळ कारवाई होणार। अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे फरमान।